नमस्कार शेतकरी बंधूंनो, 89 मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज 20 जुलै 2026 आज सोलापूर बाजार समितीमध्ये 150 गाड्यांची आवक आहे। शेतकरी मित्रांनो, काल सुट्टी होती। परवा दिवशी 18 जुलै 2026 ला महाराष्ट्रातील कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती 4,961 रुपये, 4,961 क्विंटल। त्या ठिकाणचा 1700 रुपये हा सरासरी बाजारभाव आहे। मुंबईची आवक होती 12,730, त्या ठिकाणी 1750 रुपये असा सरासरी बाजारभाव आहे। नेवासा घोडेगाव त्या ठिकाणी आवक होती 24,716, त्या ठिकाणी 1900 रुपये सरासरी बाजारभाव आहे। पिंपळगाव बसवंतला 16,126 क्विंटल इतकी आवक होती, त्या ठिकाणी 2300 रुपये असा सरासरी बाजारभाव आहे। लासलगावला 6,476 क्विंटल इतकी आवक होती, त्या ठिकाणी 2,000 रुपये असा सरासरी बाजारभाव आहे। तर सोलापूरमध्ये 18 तारखेला 17,313 क्विंटल इतकी आवक होती, त्या ठिकाणी 1,800 रुपये हा सरासरी बाजारभाव आहे। सोलापुरात ही आवक टिकवून ठेवण्याचं एक कारण असं आहे की काही ठराविक व्यापारी हे काही एखाद्या ठराविक वक्कलचा सर्वाधिक रेट काढून चकित करतात। त्यामुळं शेतकऱ्यांना सोलापूरचं हे जे बाजार समितीचं वैशिष्ट्य आहे ते आवडतं आणि मग या ठिकाणी शेतकरी टिकून राहतात। आज सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या 2 दिवसापासूनच जे मार्केट चालू आहे त्याप्रमाणेच चालू आहे। आज 1 नंबर कांदा हा 2500 ते 3200 रुपये असा विकला गेलेला आहे। त्यामध्ये ठराविकच वक्कल हे 2900 पासून ते 3200 पर्यंत बोटावर मोजणे इतके। तर 2 नंबर कांदा हा 2100 ते 2400 रुपये असा विकला गेलेला आहे। तर गोल्टागुल्टी 100 रुपयापासून ते 2000 पर्यंत विकला आहे। तर असे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील बाजारभाव। नमस्कार।